नमस्कार, मी डॉक्टर प्रसन्न आराध्य, नंदादीप आय हॉस्पिटल, सांगली, बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, इचलकरंजी इथे कॉर्निया आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे। आज आपण डोळ्यांच्या ॲलर्जीबद्दल बोलूया। जेव्हा आपल्याला कळतं की आपल्या पाल्याला किंवा आपल्या नातेवाईकाला ॲलर्जी आहे, तेव्हा पहिला प्रश्न आपल्याला असा येतो की डोळ्यांमध्ये पण ॲलर्जी असते का? तर याचं उत्तर आहे होय, डोळ्यांमध्ये ॲलर्जी असते। या ॲलर्जीमध्ये डोळ्यांना लालपणा येतो, डोळ्यांमध्ये खूप जास्त चरचरतं, खाज सुटते आणि सारखं डोळे चोळण्याची इच्छा तयार होते। बाहेर जाऊन आल्यानंतर डोळ्यांना खाज येण्याचं प्रमाण जास्त होतं। बऱ्याच लोकांना संध्याकाळच्या वेळेला डोळ्यांना खाज सुटणं हा त्रास होतो, कारण दिवसभर आपण बाहेर फिरलेलो असतो। बेसिकली ॲलर्जी कशाची असते तर 99% लोकांना धुळीची ॲलर्जी असते। काही लोकांना झाडांचे जे परागकण असतात, फुलांचे परागकण जे असतात त्यांची ॲलर्जी असू शकते। काही खाद्यपदार्थ असतात त्याची ॲलर्जी असू शकते। काही लोकांना जी कॉस्मेटिक्स असतात, स्प्रे, परफ्यूम झालं किंवा मेकअपचं काही सामान झालं, त्याची पण ॲलर्जी असू शकते। काही लोकांना जे डोळ्यामध्ये कॉन्टॅक्ट लेन्सेस बसवतो, त्या कॉन्टॅक्ट लेन्सचे जे सोल्युशन्स असतात त्याची देखील ॲलर्जी असू शकते। तर ॲलर्जीला आपण 100% बरं करू शकत नाही, त्याला आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो। काही वर्ष गेल्यानंतर ॲलर्जीचा त्रास जो आहे तो थोडा कमी व्हायला सुरुवात होते, पण 100% जाण्याची शक्यता जरा कमी असते। ॲलर्जी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काही ड्रॉप्स असतात, त्यांनी आपण कंट्रोल करतो। ड्रॉप्सनी जर कंट्रोल होत नसेल तर मग आपल्याला काही गोळ्या किंवा औषधं पोटामध्ये घ्यावी लागू शकतात, ज्याच्याने ॲलर्जी थोडीशी कंट्रोलमध्ये येईल। त्यांनी पण जर कंट्रोल होत नसेल तर मात्र आपल्याला डोळ्यांच्या पापण्यांच्या आतमधल्या बाजूला काही इंजेक्शन्स द्यावे लागतात, ज्याच्याने ते ॲलर्जीचा त्रास कमी होतो। ॲलर्जी टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो। यामध्ये आपण शक्यतो ज्याला कोणाला ॲलर्जी आहे त्यांना सांगायचं आहे की डोळे चोळू नये। डोळ्यांमध्ये जर खाज येत असेल, डोळे लाल होत असतील तर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फ कॅरीबॅगमध्ये टाकून ते डोळ्यावर लावायला सांगायचं, ज्याच्याने डोळ्याला येणारी खाज कमी होते आणि लालपणा देखील कमी होतो। बाहेर जाऊन आल्यानंतर, खेळून आल्यानंतर डोळे फिल्टर केलेल्या थंड पाण्याने धुवून काढायचे, ज्याच्याने जे ॲलर्जीचे कण असतात किंवा ज्या गोष्टींमुळे आपल्याला ॲलर्जी होते त्याचे कण जे पापण्यांना चिकटलेले असतात ते निघून जाण्यासाठी मदत होते। आणि लक्षात ठेवा, फिल्टर पाण्याचाच वापर करावा, डायरेक्ट कुठल्याही नळाचं पाणी शक्यतो डोळ्याला लावू नये। आणि तिसरी गोष्ट म्हणजे शक्यतो बाहेर जाताना डोळ्यांवरती एक प्रकारचं प्रोटेक्शन, म्हणजे एकतर प्रोटेक्टिव्ह चष्मा किंवा हेल्मेट याचा वापर करावा, ज्याच्याने ॲलर्जी ज्या गोष्टींमुळे आपल्याला येते ते डोळ्यांमध्ये जाण्याची शक्यता जराशी कमी होईल।